पोटॅटो रोल बनवण्यासाठी बटाटे उकडून घ्यावे। त्यानंतर त्यासाठी कांदा, कोथिंबीर, मिरच्या, आलं, लसूण, धने, जिरे हे सगळं घ्यावे। धने, जिरे आणि ओवा हे तव्यावर चांगले भाजून घ्यावे। तसेच मिरे आणि दालचिनी भाजून घ्यावी। त्यानंतर दगडी खलबत्त्यामध्ये त्याची चांगली बारीक पूड करून घ्यावी। त्याच खलबत्त्यामध्ये आलं, हिरवी मिरची, लसूण हेही चांगले बारीक कुटून घ्यावे। हे सर्व एका वाटीत काढून घेऊन ठेवावे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, हिंग टाकून कांदा चांगला परतून घ्यावा। हा कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालावा आणि चवीनुसार मीठही घालावे। त्याचनुसार धने जिऱ्याची जी पूड केली आहे ती पूडही घालावी। थोडी हळद घालावी आणि थोडा चाट मसाला टाकावा आणि ते चांगले परतून घ्यावे। त्यानंतर सर्व बटाटे स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्यावे। हे स्मॅश केलेले बटाट्यांचा चांगला भुगा होतो आणि आता त्या परतलेल्या कांद्यामध्ये हे सर्व बटाटे टाकून ते चांगले परतून घ्यायचे। ते चांगले खरपूस परतल्यानंतर ते बाजूला ठेवून आपण त्यामध्ये बारीक केलेल्या धने जिऱ्याची पूड टाकावी। वरतून भरपूर कोथिंबीर टाकावी आणि आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ब्रेडचे सर्व कडा कापून घ्यावे आणि ते पाण्यात एकदा डीप करून त्यातले पाणी पिळून टाकावे आणि बटाट्याची भाजी त्यात भरून त्याचा चांगला रोल करून घ्यावा। हा रोल एकदम गरगरीत मस्त गोल आकाराचा करून घ्यावा। त्यानंतर त्याला चांगले ब्रेड क्रम्स लावून घ्यावे आणि आता चटणी करावी। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ्या, शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा, लसूण, गूळ आणि चवीनुसार मीठ घालावे। हे सर्व साहित्य चांगले बारीक करून घ्यावे। ते एका बाउलमध्ये काढून घ्यावे आणि त्यात अर्ध लिंबू पिळावे। त्यानंतर त्याला हिंग, जिरं, मोहरीची फोडणी करून ती त्यावर टाकावी। बघा कसा सुंदर सुवास येत आहे। हे सर्व चे केलेले रोल हे याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आणि ते चांगले तेलामध्ये खरपूस असे तळून घ्यायचे। हे तळून घेतल्यानंतर ते सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे बघा कशा पद्धतीने छान तळल्या गेलेले आहेत। दिसायलाही किती सुरेख दिसतात। हे सर्व एका प्लेटमध्ये घेऊन बघा किती सुंदर दिसत आहे। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।